हॅलो, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अगेन. सो आपल्या हम्पीचा प्रवास तुम्ही बघितलाच आहे आत्तापर्यंतचा आणि पहिले 2 व्लॉग तुम्ही बघितलेत ना नक्की. कारण की हा आता आपला तिसरा पार्ट आहे आणि याच्यामध्ये आपण विजय विठ्ठला टेम्पल जे अजून बरंच एक्सप्लोर करायचं बाकी आहे. सो मी लास्ट व्लॉग अर्धाच याच्यामध्ये एंड केला होता आणि हे त्याचा दुसरा पार्ट इथे आलेला आहे. आणि तुम्हाला मजेशीर गोष्ट मला दाखवायची आहे हम्पीतल्या या विजय विठ्ठला टेम्पलबद्दल. तर आपण पुढे सुरुवात करूया आपल्या प्रवासाला परत एकदा हम्पीच्या. Natya Mantapa, because the Raja Krishna Devaraya, he built a structure na memory for a wife. Because actually he married Do Rani, Tirumala Devi, and second wife Chinna Devi. Chinna Devi, madam, she is one of the famous of a classical dancer, Bharatanatyam dancer. That's the memory for the Mantapa. But under totally 56 Avajika pillars, madam. It means, can you see the top to bottom? ये पूरा एक दगड़ है ऐसा टेम्पल पूरा 56 है मैडम. एंड कैन यू सी द छोटी छोटी कॉलम दिख रहे हैं मैडम, वही आवाज का पिलर्स आते हैं. मोर देन 200 पिलर इनसाइड. सो व्हेन द रानी वाज डांसिंग दैट टाइम ओनली entire the pillar है ना मैडम, they used to play with the chandan. So when they play with the sandalwood, sound will be produced around 500 meter echo the sound. अभी गवर्नमेंट रिसेंटली स्टॉप किया, अंदर अलाउड नहीं है मैडम, बिकॉज पहले आदमी लोग का अलाउड था. सो व्हेन द पीपल आर वेंट इनसाइड, बट पीपल दे डोंट नो हाउ टू टैप इट. बट मेरे को म्यूजिक चाहिए, दे थॉट दे वेंट इनसाइड, पत्थर लेके पत्थर से पूरा पिलर मार दिया मैंने. सो ऐसा मारने समय में 10 पिलर साउंड कम हो गया. सो विल सी प्रेजेंट 46 है, इसलिए नाउ प्रोटेक्ट, नाउ वी कांट टैप इट. इवन ये छोटी छोटी कॉलम दिख रहे हैं मैडम, जस्ट विल ट्राई विद thumb से just you can tap it like this. They tone like a sari gama pa da ni sa on the pillar. Sound will be produced up to the gate until the gate तक. So when you tap, अलग pillar अलग आवाज है. School bell, calling bell, temple bell, डमरुगा, पंचताला, मृदंगा, वीणा, जलतरंगा, घटवाद्य, each different अलग अलग sound अभी आ रहे हैं मैडम, बट अलाउड नहीं है अभी. स्ट्रक्चर पूरा प्रोटेक्ट किया है. And one more interesting, just you can imagine, अंदर रानी नाट्य करने समय में, नाट्य only watch for the royal family because she was a queen, nobody for the common people. The dancing time, entire the temple पूरा cotton screen रहते हैं मैडम, cotton screen से temple पूरा close करते हैं. Can you see on the corner the rings है edge में, every corner. The cotton used to tie there and they leave down, and middle देखो पूरा bangle designs है मैडम. Can you see on the middle part? पूरा bangle designs है. The cotton used to lock it there because of the हवा wind का. I will show you just a second. ऊपर they used to tie there, and in the middle देखो मैडम पूरा bangle designs है. इधर ऐसे लॉक करते हैं मैडम because of the wind. And some special time the temple they decorate with the lamps, diya na, they go for the diyas here every corner. And I told you ना मैडम, इधर वर्ल्ड ट्रेड सेंटर है, ऑन द वे मार्केट देख रहे हैं मैडम. सो विदेश लोग इधर आके व्यापार करते हैं. सो द पीपल आर कम फ्रॉम चाइना, द लोअर पार्ट देखो मैडम, चाइनीज लोग हैं, अरब, पोर्चुगीज, मंगोलियन एंड पर्शियन. सो सब लोग इधर आके दे गिव हॉर्सेस हियर, देन उन लोग का कैच है, दे विल गेट इट बैक. दे डू लाइक अ बार्टर सिस्टम बिजनेस है, दे पूरा कार्विंग्स आते हैं. सो आता तुम्हाला पण हम्पीची पूर्ण माहिती मिळालीच असेल आणि हे गाईड किती सुंदर एक्सप्लेन करतात हे पण तुम्हाला जाणवलंच असेल. तर हम्पीच्या या विजय विठ्ठला टेम्पलबद्दल खरंच खूप बारीक-बारीक गोष्टी, त्यांची जी हिस्ट्री होती, ती जाणण्यामध्ये खरंच खूप आनंद होत होता आणि एक वेगळं काहीतरी, नुसतं आपण म्हणतो की ह्या मंदिरांवरती काय कोरलं गेलंय, असंच काहीतरी असेल, आपण लक्ष कधीच देत नाही. पण जेव्हा आपण बारकाईने त्या गोष्टीमध्ये बघतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये एक अर्थ असतो. प्रत्येक त्या कोरीव कामाच्या मागे एक-एक अर्थ आहे. तर तसं हे आम्हाला सांगत होते, की पहिल्या काळी घोडे कसे विकले जायचे, म्हणजे घोड्यांचा व्यापार कसा व्हायचा तिथे, नृत्य, गायन कशा गोष्टी व्हायच्या आधीच्या काळी. तर या सगळ्या गोष्टी ना तिथे कोरून ठेवलेल्या आहेत, हे जे तुम्हाला मी दाखवतेय. तर हे सगळे एक-एक पार्ट तिथे कशा फेजमध्ये तिथे व्हायचं, लाइक बाय कोणते हॉर्स सेलिंग वगैरे कसं होत असेल किंवा आर्ट, पेंटिंग प्रत्येक गोष्टीचं. सो तिथे एक-एक स्कल्पचरच्या मागे ना खूप गोष्टी अशा बारकाईने आहेत. मैडम पिलर में ब्यूटीफुल कार्विंग्स ऑफ रामायण है. वाली एंड सुग्रीव दोनों झगड़े करते हैं मैडम, वही है. सेकंड राम लक्ष्मण हनुमान है. थर्ड द राम हंटिंग द गोल्डन डियर मारीचा. ओके, नाउ वी आर गोइंग टू द मेन टेंपल विथ द शूज, बिकॉज अंदर मूर्ति नहीं है. विथ शूज वी कैन एंटर.
तर आता आपण जाणून घेऊया आपल्या पंढरपूरच्या विठ्ठलाची माहिती, जी एक हंपीमधलं रहस्य आहे. तर त्यावेळेस जेव्हा महाराष्ट्रामध्ये इस्लामिक आक्रमकता वाढत चालली होती, तेव्हा राजा भानुदास यांना आपली पंढरपूरची मूर्ती सुरक्षित ठेवायची होती. त्याकरिता ते विचार करत होते, की आपली मूर्ती कुठे सुरक्षित राहील. यासाठी ते दक्षिण भारतात आले. पण तिथे सुद्धा त्यांना जाणवलं, की इस्लामिक आक्रमकता चालूच आहे आजूबाजूला. पण हंपी हे असं शहर होतं, असं गाव होतं, की जिथे अजून तरी इस्लामिक आक्रमकता नव्हती आणि हे हंपी त्यावेळेसचं विजयनगर हे सुरक्षित होतं. तेव्हा त्यांनी राजा देवराय यांची मदत घेऊन आपली विठ्ठलाची मूर्ती त्यांच्याकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिली. आणि देवाची मूर्ती अशीच कशी ठेवणार म्हणून राजा देवरायाने त्या मूर्तीसाठी गर्भगृह बांधला आणि पुढचे 78 वर्ष आपल्या विठ्ठलांची तिथे पूजा झाली हंपीमध्ये. तर त्यानंतर देवरायांच्या अनेक पिढी तिथे आल्या आणि त्यांनी हळू बांधकाम करून ह्या विजय विठ्ठला टेम्पलमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडवून आणल्या आणि आत्ताचं जे आपण हंपीमध्ये बघतोय ते आहे हे विजय विठ्ठला टेम्पल. आणि हे सगळं जाणून घेतल्यानंतर मला त्या गाण्याचा अर्थ समजला, जे आपल्या लोकसंगीतात कायम गायलं जातं आपल्या विठ्ठलांच्या साठी, कानडी विठ्ठल पंढरीचा. The single piece of rock, they did 5 different animals. So we are called 5 in 1. So when you observe like this, it's look like a frog jump the water. Okay, it's look like a frog. And when you observe from the front part, it's look like a cobra wood. Look at the cobra. So the cobra below the lingam, Shivalinga or Sheshnag. Okay, and you can see from the side, mother monkey with the tail and the baby. It's a feeding position. Okay, then mother monkey and baby mother holding the baby hand here to try to pulling up. Okay, and you see from this side, little move. You know, sab log from this side. See from here, one leg in the earth, one leg in the sky, tail, body, hand, face. Hanuman flying to Lanka. And just this, it's look like a snake moving. Okay. Chalo madam. Vishnu Dasha avatars. First one is the Matsya, Kurma, Varaha, and come this side. Narasimha, Vamana, Rama and Parshram on the top, done. Okay, and come this side. Balaram, Krishna, Kalki. Vishnu Dashavataar is the one pillar. And the Ramayana carvings है madam. Yeah. Lakshmana punished Shurpanakha, cut the nose. Ram, Lakshmana and Sita. Rama hunting golden deer Maricha. Okay. And this is the one we are called Kalyana Mantapa, like a Utsav Mantapa we called. So here once they bring the Vittala Rukmani statue from the temple, they kept in the middle. The entire temple pura, they decorate the flower. But we do any function important for lighting stay. But those days we didn't find the light. Can you see all the pillars, the lion open the mouth? Madam? So Sabhi, all the lion, the pillar man. So all the lions open the mouth now. He kept inside the mouth big diamond, the effect of the diamond light to celebrate the God's festival. So that purpose is to the Kalyana Mantapa here.
आजचा दिवस खूप खास होता. इतिहास, प्रवास आणि आत्मचिंतन यांचा सुंदर संगम आम्ही अनुभवत होतो. तर आता आम्ही आलो होतो माल्यवंत पर्वतावर हम्पीतील सर्वात सुंदर सूर्यास्त पाहण्यासाठी. हे आकाशातले बदलणारे रंग, हळू-हळू मावळणारा सूर्य आणि मनाला स्पर्श करणारी शांतता, या सूर्यास्ताने आम्हाला खूप सकारात्मक ऊर्जा आणि खूप शांतता आणि स्वतःशीच बोलण्याची एक संधी दिली आहे. आम्ही सर्वजण इथे शांततेत बसलो होतो, तर आम्हाला टीमकडनं एक टास्क देण्यात आला होता. त्यांनी एक पेपर आणि एक पेन सगळ्यांना दिलं होतं आणि तो टास्क असा होता, की आजच्या या निसर्गाच्या साक्षीने आम्ही स्वतःकडे पाहतोय, आमच्या भावना, आमच्या ताकदी, जी आमची स्वप्न आणि जे आमचे विचार होते, ते आम्हाला या पानावर उतरवायचे होते. हम्पीचा हा सूर्यास्त आमच्यासाठी फक्त एक दृश्य नाही, तर एक अनुभव सुद्धा आहे. हा सूर्यास्त फक्त आकाशात मावळत नाहीये, तर तो आम्हाला आतून उजवळत आहे. थोडं स्वतःसाठी हा ना, मी विचार करते एवढा वेळ लिहिते ही. कळालं. वार आधी. नाईस ड्रॉइंग. मग ड्रॉइंग मध्ये एक्सपर्ट आहे मी. म्हणजे तुला सो दिवसभर फिरल्यानंतर आता आम्ही ब्रेक घेतला होता चहासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार होतो हम्पी बाजारात, जिथे बनाना लीफ साडीज खूप फेमस आहेत हम्पीतल्या, तर त्या बघण्यासाठी आम्ही जाणार होतो आणि पुढे मी तुम्हाला त्या साडीचं कलेक्शन दाखवेल. तर आम्ही आलेलो आहोत हम्पी बाजार. बनाना फाइबर साड़ी इन प्रोसेशन ऑफ हम्पी. हम्पी के प्रोसेशन में बनाना फाइबर. ये देखो जरा ये चेंज कर. ये कशीदा किशकिदा यो बनाना साड़ी इन ये वाला किशकिंदा प्रिंटेड बनाना फाइबर. ये आणि बायका म्हटलं तर शॉपिंग ही गोष्ट येणारच. तर एवढ्या 25 बायका तर शॉपिंग मोठी होणार आमची. तर आम्ही आता हम्पी बाजारात आलो होतो आणि इकडे खूप लोकं एक्साइटेड होते वेगळ्या-वेगळ्या प्रकारची साडीज घ्यायला. कारण की मी जसं बोलली बनाना लीफ साडी इथली खूप फेमस आहे. सर सगळे ते कलेक्शन्स बघत होते आणि आणखीन बरेच काही गोष्टी होत्या इथे हँडमेड पर्सेस, स्कल्पचर्स जे तुम्ही यूज करू शकता इंटिरियर्स घरी किंवा गिफ्टिंगसाठी कोणाला. तर ते पुढे पण तुम्हाला दिसेल आणि मोस्टली इकडे देवांचे असे मूर्ती वगैरे स्टॅच्यूज असे छोट्या-छोट्या ह्याच्यात. तर ते खूप छान वाटत होतं, सुंदर वाटत होतं. नरसिंहाचं स्टॅच्यू, महादेवांचं स्टॅच्यू, तर पुढे पण तुम्हाला ते दिसेल. सो सगळं फिरून झाल्यानंतर आता झाली जेवणाची वेळ आणि आम्ही आलो आहोत हम्पीमधल्या फेमस असं मँगो ट्री रेस्टॉरंटमध्ये जेवायला. तर इथे खूप छान अरेंजमेंट केली होती डे 2 ची आणि इथलं जे अँबियन्स होतं ते खूप सुंदर होतं. बांबूने सगळ्या गोष्टी बनवल्या होत्या आणि इकडे दोन्ही पद्धतीचे अरेंजमेंट्स होते सिटिंगवाले. एक बैठकी जे की गादी वगैरे टाकून आणि एक टेबलवाली पण अरेंजमेंट होती. सो आम्ही आतमध्ये गेलो आणि इकडे तुम्ही जे बोर्ड बघताय तो खूप सुंदर पण आहे मँगो ट्री. तिथलं सुंदर असं म्हणजे मेन्यू होता जो साउथ इंडियन डिशचा. तिथे भरपूर वेगळे पण मेन्यू आहेत, पण हे त्यांचं फेमस डिश आहे आणि तुम्ही या डिशमध्ये बघू शकता की खूप सारे प्रकार होते जेवणाचे. साउथ इंडियन थाली, रस्सम, राईस, कर्ड राईस
तर टेस्टी पण वाटत होतं ते खूप आणि आम्हाला आधीच सगळ्यांना खूप भूक पण लागली होती आणि इथे मी तुम्हाला सगळ्यांचे एक्सप्रेशन दाखवते. सो प्लेट बघूनच भूक वाढली सुद्धा होती आमची आणि एवढी अख्खी एक प्लेट एका माणसाला खरंच संपत नाही. जर ज्याला जास्तच भूक असेल तर तो संपवू शकतो, पण एक प्लेट आमच्याने पण संपत नव्हती. पण अप्रतिम जेवण होतं तिथलं आणि खूप छान होतं. तर असा होता हा आमचा हम्पीतला दुसरा दिवस आणि मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग. आणि अजून खूप सुंदर सुंदर गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहेत. अजून आपले तयार होतात नवीन व्लॉग्स आणि मला नक्की माहिती आहे की तुम्हाला सुद्धा हा प्रवास खूप आवडला असणार आहे आणि तुमची पण उत्सुकता तेवढीच आहे पुढे बघण्याची.